कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नवीन शैक्षणिक सत्रापासून शालेय बस शुल्कात 15% वाढ केली आहे। सरकार परिसीमन विधेयक 2.0 आणण्याचा विचार करत आहे। मराठा आरक्षणासाठी एक विशेष कक्ष स्थापन करणार आहे। इंडिया पोस्टने बारकोड असलेली देशांतर्गत पत्र सुरू केली आहेत। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मोठे बदल झालेत। हे 5 मोठे संघ फिफा विश्वचषक 2026 मधून बाहेर पडलेत। रणवीर सिंगला बायोपिकमध्ये ललित मोदींची भूमिका साकारायची होती। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 5 जून वार शुक्रवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे शालेय बस शुल्काची। पश्चिम आशियामध्ये सुरू असलेलं युद्ध आणि त्यामुळे निर्माण झालेलं जागतिक इंधन संकट आता सर्वसामान्य लोकांच्या खिशावर परिणाम करत आहे। आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या चढ उतार होणाऱ्या किमती आणि वाढता वाहतूक खर्च यांचाही शालेय खर्चावर परिणाम होतोय। नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 सुरू होण्यापूर्वीच महाराष्ट्रात शालेय बस वाहतूक शुल्कात 15% वाढ जाहीर करण्यात आली आहे। या शुल्क वाढीमुळे पालकांवर महागाईचा बोजा पडलाय। बस चालकांच्या मते विविध खर्चांमध्ये सतत होणाऱ्या वाढीमुळे हा निर्णय घेण्यात आलाय। या निर्णयामुळे शाळेची फी, पुस्तकं, गणवेश आणि इतर शैक्षणिक खर्चाचा भार आधीच सहन करणाऱ्या लाखो पालकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडेल। शाळेत जाणं पूर्वीपेक्षाही अधिक महाग होईल। महाराष्ट्र स्कूल बस मालक संघटनेच्या म्हणण्यानुसार कोणतंही शासकीय अनुदान मिळत नसतानाही वाढत्या खर्चामुळे सरकारला 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून शुल्कवाढ करण्याचा निर्णय घेण्यास भाग पडलाय। संघटनेने पालक आणि शाळांना सहकार्याचं आवाहन केलंय। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे परिसीमन विधेयकाची। केंद्र सरकार परिसीमन विधेयक पुन्हा सादर करण्याच्या तयारीत आहे। यावेळी ते संभाव्यतः एक राष्ट्र एक निवडणूक प्रस्तावासोबत आणलं जाईल। सूत्रांनुसार या मोठ्या घटनात्मक पावलापूर्वी राजकीय एकमत घडवण्याचा सरकारचा प्रयत्न असून त्यांनी द्रमुक आणि तृणमूल काँग्रेस यांसारख्या अनेक प्रादेशिक पक्षांशी चर्चा सुरू केली आहे। संसदेत आवश्यक संख्याबळ मिळाल्यास सरकार मतदारसंघ पुनर्रचना आणि एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी संयुक्तपणे विधेयक आणू शकतं। विशेष म्हणजे काही टीएमसी नेत्यांनी या उपक्रमाबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या असून ते मतदारसंघ पुनर्रचनेवर उघडपणे चर्चा करण्यास तयार आहेत। ज्या डीएमके पक्षाने यापूर्वी या मुद्द्याला तीव्र विरोध केला होता तो आता तुलनेने सौम्य भूमिका घेत असल्याचं दिसतं। सुधारित प्रस्तावाची वाट पाहतोय। संसदेत विधेयक सादर करण्यापूर्वी व्यापक एकमत निर्माण करण्याच्या रणनीतीचा एक भाग म्हणून सरकारचा हा प्रयत्न पाहिला जातोय। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे मराठा आरक्षणाची। मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलनानंतर महायुती सरकार पुन्हा एकदा गंभीर झालंय। कॅबिनेट मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी या विषयावर मंत्रालयात इतर मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत एक विशेष बैठक घेतली। या बैठकीत मराठा आरक्षणाशी संबंधित प्रश्नांवर कार्यवाही करण्यासाठी एक कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला। तसंच आरक्षण, कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र इत्यादींशी संबंधित कागदपत्र शोधण्यात लोकांना मदत करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक हेल्पलाईन क्रमांक सुरू केला जाईल। या व्यतिरिक्त प्रमाणपत्रांशी संबंधित समस्यांसाठी मंत्रालयाच्या कार्यालयात 9326562815 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आलाय। या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधता येईल। पॉडकास्टची चौथी बातमी आहे टपाल सेवेची। ग्राहक केंद्रित इन्शुरटेक प्लॅटफॉर्म कव्हर शुअरने
भारत सरकारची टपाल सेवा आणि जगातील सर्वात मोठ्या टपाल नेटवर्कची ऑपरेटर असलेल्या इंडिया पोस्टच्या सहकार्याने देशभरात विमा जागरूकता आणि दाव्यांच्या तयारीला प्रोत्साहन देण्यासाठी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. #चिठ्ठी आई है या मोहिमेअंतर्गत दोन्ही संस्थांनी भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि भावनिक संवाद माध्यमांपैकी एक म्हणजेच देशांतर्गत पत्र पुन्हा आणण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे कुटुंब महत्त्वाची विमा माहिती सुरक्षितपणे शेअर करू शकतील, आपत्कालीन परिस्थितीसाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार राहू शकतील. पॉडकास्टची 5वी बातमी आहे संयुक्त राष्ट्र महासभेची. संयुक्त राष्ट्र महासभेने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर 5 नवीन अस्थायी सदस्यांची निवड केली आहे. ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्तुगाल, त्रिनिदाद आणि टोबॅगो आणि झिम्बाब्वे यांची निवड 1 जानेवारी 2027 पासून सुरू होणाऱ्या 2 वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. आशिया पॅसिफिक गटामध्ये एक मोठा बदल घडला. फिलिपिन्स आणि किर्गिस्तान यांच्यात अटीतटीची लढत झाली. मतदानाच्या 4 फेऱ्यांनंतर किर्गिस्तानने 142 मतं मिळवून आवश्यक असलेलं 2/3 बहुमत मिळवलं, तर फिलिपिन्सला 49 मतं मिळाली. हे किर्गिस्तानचं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं पहिलं सदस्यत्व आहे. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. फिफा विश्वचषक 2026 12 जून रोजी सुरू होणार आहे. यावर्षी विक्रमी 48 संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. मात्र महत्त्वाची बातमी ही आहे की 4 वेळा चॅम्पियन ठरलेल्या इटलीसह 5 संघांना या वर्षीच्या फिफा विश्वचषकातून वगळण्यात आलंय. इटली व्यतिरिक्त फिफा विश्वचषकासाठी पात्र न ठरलेले 4 प्रमुख संघ नायजेरिया, डेन्मार्क, पोलंड आणि युक्रेन आहेत. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे ललित मोदी बायोपिकची. माजी IPL आयुक्त ललित मोदी यांनी सांगितलंय की त्यांच्या बायोपिकवर काम सुरू आहे. हा प्रकल्प सध्या पटकथा लेखनाच्या टप्प्यात आहे. काही वर्षांपूर्वी अभिनेता रणवीर सिंगला त्यांच्या बायोपिकमध्ये त्यांची भूमिका साकारायची होती. ललित मोदींच्या मते रणवीर सिंग या प्रकल्पासंदर्भात लंडनमध्ये त्यांना भेटलाही होता. मात्र रणवीरला सध्या या प्रकल्पात रस आहे की नाही हे आपल्याला माहीत नाही असं त्यांनी सांगितलं. त्यांनी रणवीरची विशेषतः धुरंधरमधील त्याच्या कामाची भरभरून प्रशंसा केली. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा, त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.